Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफलाईन क्लासेस सुरू केलेले आहे आणि ऍड्रेस आहे ऑफलाईन क्लासेसचा N4 सिडको हायकोर्टाच्या पाठीमागे सेंट्रल मार्टच्या ऑपोजिट साइड. उद्यापासून सिव्हिल प्रोसिजर कोड हा पहिला विषय आहे JMFC करिता आणि सकाळी 8 वाजताचा टाइम हा तुमचा आहे 8 AM. 8 AM ला तुम्ही इथे हजर राहायचं आहे. ऑफलाईन क्लासेस ज्यांनाही करायचे आहे त्यांना. सो पुढच्या अपकमिंग JMFC पोस्ट साठी जर तुम्हाला तयारी करायची असेल आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहात तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा ऑनलाईनही क्लासेस करण्याची गरज नाहीये. तर इथे ऑफलाईन क्लासेस बद्दल मी आज तुम्हाला माहिती देते. रात्री म्हणजेच सायंकाळी 8 PM ला आपल्याला DJ ची एक स्पेशल बॅच सुरू करायची आहे. दोन्हीही ऍडमिशन सुरू झालेले आहे. इथे येऊन तुम्ही पर्सनली ऍडमिशन करू शकता, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये N4 सिडकोला तुम्हाला येत आहे. कुठलीही अडचण आली ऍड्रेस किंवा कुठल्याही कोर्सेसच्या रिगार्डिंग तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि एन्क्वायरी करू शकता. हे झालं तुमचं क्लासेस बद्दल. आता आपण इथे क्लासेसचं स्ट्रक्चर कसं असणार आहे आणि यामध्ये मी कुठल्या प्रकारच्या विषयांची सुरुवात करणार आहे आणि नंतर आपल्याला कसं प्रिपेअर करायचं हे तितकंच महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काय फरक असतो तर सगळ्यात महत्वाचं की ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काहीही फरक नसतो. यू कॅन जॉईन ऑनलाईन आणि यू कॅन ऑल्सो जॉईन ऑफलाईन क्लासेस. वाय? बिकॉज असा काही खूप डिफरन्स नाहीये, कारण आपल्याकडे आता सगळे इक्विपमेंट्स अवेलेबल असतात. व्हॉइस क्वालिटी वगैरे, कॅमेरा क्वालिटी, स्क्रीन तुम्हाला दिसते, मी तुम्हाला दिसते ऍज इट इज, जसे की तुम्ही आता हा व्हिडिओ बघतात ऑनलाईनच बघतात. पण इथे हा थोडासा डिफरन्स होऊ शकतो. दॅट इज फॉर द इन्व्हायरमेंट ओनली, विच इज रिगार्डिंग द इन्व्हायरमेंट. की तुम्ही घरी आहात, मोबाईल मध्ये हेडफोन कोणीतरी तुम्ही हेडफोन कानात टाकतात आणि ऑनलाईन लेक्चर करतात, तुम्हाला घरी थोडंसं डिस्टर्ब होऊ शकतं किंवा डिस्कशनसाठी माझ्यासोबत इतका वेळ मिळत नाही कदाचित, किंवा तुम्हाला माईक ऑन करता येत नाही, तर तुमच्या अडचणीमुळे थोडासा डिफरन्स येऊ शकतो. अदरवाईज माझ्याकडनं ऑनलाईन आणि ऑफलाईन यामध्ये काहीही फरक नसतो. ते कसं की ऑनलाईन जर तुम्ही बसला आहात तर तुम्हाला घरी अनेक डिस्टर्बन्स असतात. कोणीतरी आवाज देतं, कोणीतरी गेस्ट येतात किंवा तुम्हाला एक डिसिप्लिन मेंटेन होत नाही. पण ऑफलाईन क्लासेसमध्ये तेवढा फरक आहे की डिसिप्लिन मेंटेन होतो. हाच एवढा इश्यू आहे, बाकी दुसरा काही इश्यू नसतो. ऑफलाईन क्लासेस प्रॉपरली तयारी करायची असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सुरू करतोय. पहिला विषय सिव्हिल प्रोसिजर कोड सकाळी 8 वाजता राहणार आहे आणि मॉर्निंगला 8 AM ला तुमचा सिव्हिल प्रोसिजर कोड सुरू होणार. तुम्हाला माहिती आहे मागच्या 2 वर्षात सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये इव्हन ऑर्डर्स, रूल्स सुद्धा विचारण्यात आलेले आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड हा कमीत कमी 2 महिन्याचा विषय आहे. बिलकुलच 2 महिन्याचा विषय आहे सिव्हिल प्रोसिजर कोड. 1.5 ते 2 महिन्याशिवाय हा विषय तुम्ही संपूच शकत नाही कुठल्याच परिस्थितीत. त्यामुळे ज्यांनाही प्रॉपरली प्रिपेअर करायचं आहे, जे हे विद्यार्थी प्रॅक्टिशनर आहे त्यांनाही हा टाइम कन्व्हिनियंट आहे. जर तुम्हाला 9:30-10 कोर्टमध्ये जाण्याची तयारी करायची असेल तर तुम्ही 8 ते 9 आरामात लेक्चर करून जाऊ शकता. आणि जे ही डीजेचे विद्यार्थी आहेत त्यांनाही ऑफिस टायमिंग संपल्यानंतर, कोर्ट टायमिंग संपल्यानंतर रात्री 8-8:30 वाजता आपण हा टायमिंग ठेवणार आहोत. तर सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर 0 to 100 म्हणजे A to Z आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. ती कशी की सिव्हिल प्रोसिजर कोड करताना सुरुवातीपासून तर हे समजून घ्यायचं उद्या आपल्याला की सिव्हिल प्रोसिजर कोड आहे काय, त्याचं महत्व काय, त्याची प्रोसिजर कशी चालते. त्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे की सेक्शन्स. पण मी नेहमी सेक्शन्स एकदा कम्प्लीट करून दुसऱ्या वेळेस मी इथे ऑर्डर कम्प्लीट करत नाही. जो सेक्शन त्या ऑर्डरशी रिलेट असेल तसं आपण कम्प्लीट करणार आहोत. सेक्शन अँड ऑर्डर, सेक्शन अँड ऑर्डर आणि रूल असं आपल्याला जायचं. कारण तर त्या सेक्शन सोबतच तुम्हाला रूल आणि ऑर्डर पार्ट झालेच पाहिजे. याचं कारण असं की गेली 2 वर्ष झाले तुम्हाला माहितीये की रूल्स सुद्धा विचारण्यात येत आहे. ज्युडिशरीमध्ये JMFCचं कॉम्पिटिशन अत्यंत जास्त वाढलेलं आहे. क्लिअर? तर या प्रकारे आता तुम्हाला ठरवायचं आहे की जो कोणताही आपला विषय आहे त्याला किती कम्प्लीट आणि किती डेप्थ मध्ये आपल्याला स्टडी करायचे. तर हा एक मुद्दा इथे आपल्याला उद्भवतो. मग प्रत्येक सेक्शनचा ईच आणि एव्हरी शब्दच आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल. डेमो लेक्चर्स खूप सारे मी तुम्हाला ऑलरेडी युट्यूबवर टाकत असते आणि ते तुम्हाला माहिती, तुम्ही बघता, त्यामुळे तुम्हाला माहितीये की कशा प्रकारे माझी टीचिंग पद्धत आहे.
किंवा उद्या तुम्ही लाईव्ह अजून 1-2 लेक्चरही बघू शकतात, जे की मी अपलोड करणार आहे इथेच बोर्डवर. उद्यापासून जे क्लास सुरू होणार आहे. तर ज्यांनाही छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफलाईन क्लासेस सुरू करायचे आहेत ते तुम्ही इथे उद्या येऊ शकता गिव्हन ऍड्रेस. ठीक आहे. तर सिव्हिल प्रोसिजर कोड सकाळी आपला मॉर्निंगचा सब्जेक्ट असणार आहे. त्याच्यामध्ये इच अँड एव्हरी सेक्शन्स आपल्याला बघायचं आहे, इच अँड एव्हरी रूल बघायचा आहे, इच अँड एव्हरी ऑर्डर बघायची. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली बघायच्या. देन सेकंड विषय असणार आहे आपला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, दुसरा विषय, कारण की सिव्हिल प्रोसिजरशी तो डिरेक्टली कनेक्टेड असतो. ओके, हा सिव्हिल प्रोसिजर कोड. त्यानंतर जर तुम्हाला क्रिमिनल लगेच करायचं असेल तर तुम्ही एक काम करू शकता. कोणताही विद्यार्थी ऑफलाईन क्लासेसला येऊन बसत असेल आणि त्यांनी मला ऑफलाईनची फीज पेड केली असेल तर त्याला ऑनलाईन फ्री आहे. तो ऑनलाईन सबस्क्रिप्शन माझं फ्री घेऊ शकतो आणि ऑनलाईनचाही क्लास करू शकतो. किंवा एखादा विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्येच तो आहे, त्याला ऑफलाईनही जॉईन करायचं ऑनलाईन, तर कुठल्याही प्रकारे डबल फीज नाही. तुम्ही ऑनलाईन पे करा किंवा ऑफलाईन पे करा, तुमच्यासाठी सगळं एकच. दोन्हीही गोष्टी एकच आहे. तुम्ही दोन्हीही याच्यामध्ये पे करून एकाच कुठल्याही कोर्सला ऑनलाईन किंवा ऑफलाईनला पे करून तुम्ही इथे येऊन माझे क्लासेस करू शकता. डबल फीज कुठल्याच विद्यार्थ्यांकडनं इथे आकारली जाणार नाही. जर ऑनलाईनचं सबस्क्रिप्शन आहे, जेएमएफसी फाउंडेशन बॅचचं सबस्क्रिप्शन आहे, जेएमएफसी फाउंडेशन बॅच याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं, याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्सचा पूर्ण अभ्यास, मेन्सच्या नोट्स, टेस्ट सिरीज, जजमेंट रायटिंग, एसे रायटिंग आणि मोरवर इंटरव्ह्यू. आजच एक विद्यार्थिनी इंटरव्ह्यूला प्रिपरेशनसाठी आपल्याकडे येणार आहे, आज तिचा मॉक आहे. तर शी इज फ्रॉम द फाउंडेशन बॅच. तिने फाउंडेशन बॅच मध्ये प्रिलिम्स केलं होतं आधी, नंतर मेन्स एक्झामिनेशनची तयारी केली, नोट्स सुद्धा वापरल्या, जजमेंट रायटिंग केली आणि आता ज्या काही कमी जागा होत्या, आय थिंक 70-75 जागा होत्या, आय थिंक सो, आय डोंट रिमेंबर, नेक्स्ट जेएमएफसी 2023 त्याच्यामध्ये तिचं रिझल्ट आला. मग आता तिची इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे. म्हणजे फाउंडेशन बॅच जो आहे तो असा आहे की त्याच्यामध्ये तुमचं सगळं कव्हर केलं जातं. ठीक आहे की नाही. असे काही विद्यार्थी जसे की फाउंडेशन बॅच मधून 3 विद्यार्थी होते, त्या 3ही विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे आणि ते आता इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत आहेत. त्यांना एकदा इन्स्टॉलमेंट मध्ये 3 इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांनी फीस भरली, त्याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची फीस भरायची गरज पडलेली नाही इंटरव्ह्यू पर्यंत. त्यांचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सुद्धा आपण करून घेतो. हा आहे फाउंडेशन बॅच. याची जी सबस्क्रिप्शन आहे तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, त्याला 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि तुम्ही ऑफलाईनही इथे येऊन बसू शकता. ऑफलाईन येऊनही इंटरव्ह्यू देऊ शकता, ऑफलाईन येऊनही मेन्सची तयारी करू शकता. कुठेही एका ठिकाणी तुम्हाला सबस्क्रिप्शन करायचं आहे. आणि जरी अजून काही डाऊट्स असतील ते इथे येऊन मला भेटा ऑफिसमध्ये किंवा तुम्ही कॉलही करू शकता. ठीक आहे. तर तुमचा कोर्टाचा टायमिंग सोडून, कॉलेजचा टायमिंग सोडून क्लासेसचे टायमिंग प्रॉपरली तुम्हाला कन्व्हिनियंट रित्या मी तुम्हाला दिलेले आहे. अँड द सेकंड वन इज नाउ कम टू द नेक्स्ट बॅच, दॅट इज डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन बॅच. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन बॅचला खूप जास्त सिलेबस असतो, त्यामुळे त्यांना सकाळी यावं लागणार आहे सिव्हिल प्रोसिजर कोडला, किंवा त्यांना किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मी 2 टाइम येऊ शकत नाही, तर ऑनलाईन सबस्क्रिप्शन घ्या. त्याच्यामध्ये 2 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. असंच फाउंडेशन कोर्स सारखाच तो कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये 2 वर्षाची व्हॅलिडिटी प्लस मेन्स, प्रिलिम्स, डीजे सगळं मटेरियल अवेलेबल आहे. ऑल रेकॉर्डेड लेक्चर जे की लास्ट 2 इयरचे आहेत ते अवेलेबल आहे. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनची संभाव्यता आहे की तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल. जागा जरी थोड्याफार मागच्या वेळेसपेक्षा कमी असेल, बट तयारीला लागणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की 2 टाइम आहे, सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी परत 8, 8:15 ते 9, 9:30 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता. संध्याकाळचा टायमिंग मी फिक्स नाही केला आहे, कारण विद्यार्थ्यांची जी बॅच असते त्यांना डिस्कशन करून 10-15 मिनिटं थोडे इकडे तिकडे होऊ शकतात. कारण सायंकाळी कसं सगळ्यांना ऑफिस वगैरे करून इथे येऊन बसावं लागणार आहे. त्यामुळे तर 8 ते 9च्या दरम्यान आपण संध्याकाळचाही टायमिंग ठेवणार आहोत. आता मला एक क्लिअर करायचं आहे की डीजेच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस करायचे असेल तर त्यांचे संध्याकाळी स्पेशल लॉज घेतले जातील आणि सकाळी जे आहे ते जेएमएफसी सोबत ते बसू शकतात. सिव्हिल प्रोसिजर, लिमिटेशन ऍक्ट, सीआरपीसी वगैरे हे सगळे जे कॉमन लॉज आहे 12 ते सकाळी कम्प्लीट करू शकतात. आणि हेच सगळ्यात महत्वाचे असतात. स्पेशल लॉ तर महत्वाचे आहेच, पण याच्यामधूनही तुमचा चांगल्या प्रकारे स्कोर होतो. त्यामुळे तर मग तुम्ही ते सकाळी संध्याकाळी येऊ शकता. तर 2 टाइम डीजेचे असणार आहे. जेएमएफसीचा एकच मॉर्निंगचा 8 AM चा टाइम असणार आहे. आता तिसरी गोष्ट आहे की आता सध्या 2 पोस्ट निघाल्या, दॅट इज ग्राहक मंच असिस्टंट रजिस्ट्रार अँड इंडस्ट्रियल कोर्ट असिस्टंट रजिस्ट्रार.
इंडस्ट्रियल कोर्ट असिस्टंट रजिस्ट्रारचे ऑलरेडी ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. 4 दिवस झाले. डेली 1 किंवा 1 ते सव्वा तासाचे आपण लेक्चर्स देतो आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट सुरू आहे आणि 4 लेक्चर झालेले पण आहे. क्लिअर? ते विद्यार्थी अगदी सॅटिस्फाईड आहे. प्रॉपरली डिस्कशन होतं ऑनलाईन बॅच मध्ये. जर कोणी विद्यार्थी असेल तुमच्या मित्रांपैकी तर तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांना समजलं तरच मी पुढे जाते. ऑनलाईन जरी असेल तरी ऑफलाईनचं तर डेफिनेटली तुम्ही कितीही प्रश्न विचारू शकता. ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला जर कळलं नाहीये कन्सेप्ट तर मी पुढे जात नाही. अशा प्रकारे आपली इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट इंडस्ट्रियल कोर्टच्या बॅच मध्ये सुरू झालेला आहे. त्याचा टायमिंग आहे ऑनलाईनचा 7 ते 8 सायंकाळी. पण जर इथे विद्यार्थी अवेलेबल झाले तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की इथे ऑफलाईन बॅच घ्या तर डेफिनेटली आपण ऑफलाईनचाही टायमिंग ठरवू शकतो. नो प्रॉब्लेम. क्लिअर? तर ही एक आणि ग्राहक मंचाची जी पोस्ट आहे असिस्टंट रजिस्ट्रार त्याचे क्लासेस अजून आपण सुरू केलेले नाही आहे. कारण त्याचे एक्सपेक्टेड सिलेबस तुम्हाला द्यावा लागेल मला आधी. तो सिलेबस मी तुम्हाला 1-2-3 दिवसात देणार आहे. कदाचित आजच देईल आणि त्यानंतर आपण ती बॅच सुरू करणार आहे. आधी तर तुम्ही सगळे फॉर्म भरा. कारण ऑलरेडी तुम्ही इंडस्ट्रियल कोर्टची तयारी करत आहात. तर त्याची तयारी आधी करा. एकदम घाई करू नका कुठल्याही गोष्टीला की नाही मला ह्याच्याकडून क्लास लावायचे त्याच्याकडून क्लास लावायचे माझा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला. सगळ्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट होऊ द्या. प्रॉपरली फॉर्म भरा व्यवस्थितरित्या. मग मी तुम्हाला एक सिलेबस देते. सिलेबसचं प्रिपरेशन करा अँड देन क्लास जॉईन तुम्ही करू शकता. एवढ्या लवकर क्लास जॉईन करू नका ग्राहक मंचाचा. कारण तुम्ही आता सध्या इंडस्ट्रियल आणि इकडे कन्फ्युजन मध्ये आहात. एका याच्यावर तुमचा जम बसला पाहिजे की 8 ते दिवस थांबा. एक कोर्सचा टायमिंग तुमचा जो 7 ते 8 आहे किंवा एक इंडस्ट्रियल कोर्टचा जो बॅच सुरू आहे त्याच्यावर आधी थोडंसं डिसिप्लिन आणि थोडंसं अभ्यासाची तयारी करायला सुरुवात करा. अँड देन तुम्ही इकडे क्लास जॉईन करू शकता. आम्हाला तर क्लासचं ओपनिंग करावंच लागतं. बॅचेस काढाव्याच लागतात. पण याचा अर्थ असा नाही की बॅच निघाली आणि लगेचच मी क्लास लावला. थोडंसं एका बॅच मध्ये आधी सेटल होण्याचा प्रयत्न करत राहा. कारण त्या इंडस्ट्रियल कोर्ट आणि ग्राहक मंचाचा टोटल सिलेबस वेगळा आहे. ग्राहक मंचाची एक्झाम इतक्या लवकर होणार नाहीये. त्याला वेळ आहे. अजून एक ग्राहक मंचाच्या मागच्या वेळेस ज्या कॅन्सल झालेल्या होत्या वॅकन्सीज दॅट इज ओनली फॉर द प्रॅक्टिशनर 10 इयर प्रॅक्टिशनर ग्राहक मंचाच्या ज्या अध्यक्ष मेंबरच्या होत्या तर यासाठी अजून एक पोस्ट निघणार आहे जी की 23-24 जागेची होती ती कॅन्सल झाली होती. आता त्याही पोस्ट थोड्या दिवसात येऊ शकतात तुमच्या समोर. पण ही जी ग्राहक मंच असिस्टंट रजिस्ट्रारची पोस्ट निघाली आहे त्याला एकदम इतकी घाई करू नका. थोडंसं 28 तारखेपर्यंत प्रॉपरली एक्झामिनेशनचा फॉर्म भरून घ्या व्यवस्थितरित्या. भरपूर लोकांना प्रॉब्लेम्स असतात. इलिजिबिलिटी नॉट इलिजिबिलिटी डॉक्युमेंटेशन हे सगळं कव्हर करा. आरामात फॉर्म भरून घ्या. तोपर्यंत इंडस्ट्रियल कोर्ट किंवा जेएमएफसीच्या बॅचेस तुमच्या कंटिन्यू आहेत त्या तुम्ही करा. अँड देन वी विल मूव्ह टुवर्ड द ग्राहक मंच बॅच. कारण की गोंधळून जाऊ नका. आज सक्त ती वॅकन्सी आली की फोन येतात की मॅम याच्या क्लासेसचं कसं याच्या क्लासेसचं कसं आम्हाला कन्सेशन डेफिनेटली मिळेल. जे हे विषय सारखे असतील त्याच्यामध्ये डेफिनेटली कन्सेशन मिळतं. आणि ऑलरेडी इव्हन गेले 2018-19 पासून मी ट्युशन्स मध्ये आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीये फीज इज नॉट अ बिग डील किंवा फीजच खूप महत्वाची नाही. कधी कधी काय होतं की कुणाचे गैरसमज होतात की ऑनलाईन मध्ये काय असतं. ऑनलाईन मध्ये फीज पेड करावीच लागते ऍप वगैरे मध्ये. ते आमच्या हातात नसतं शिक्षकांच्या कारण आम्हीच त्यांना पे करतो ऍपवाल्यांना. यू नो दॅट. तर थोडंफार आम्हाला तिथे नाही कमी करतायत किंवा थोड्या अडचणी होतात. मग खूपच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना सरळ एक उपाय देत असते की बाबा मी ऍप मध्ये तर तुला नाही ऍडमिशन देऊ शकत. तुझी फायनान्शियल कंडिशन नाही येतं पण मला काही त्याचा इश्यू नाही आहे. तू लाईव्ह जॉईन कर. सरळ सरळ मी गुगल मीटची लिंक देते त्या विद्यार्थ्याला आणि तो लाईव्ह जॉईन कर. तुला फीस केव्हा भरायची ते भर नाही भरायची तर नको बरं जर खूपच अडचण असेल इट्स ओके. पण ऍप मध्ये एंट्री देणं म्हणजे ते अमाऊंट आम्हाला स्वतः भरावी लागते. ऍप मध्ये एंट्री मिळणारच नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडनं पेमेंट करणार नाही. सो ऍप मध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी प्लीज मला रिक्वेस्ट नका करू. तुम्हाला लाईव्ह करायचं ना डेली मग तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर तेवढं तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करावं लागेल की मला लाईव्हच करायचे आहेत मॅडम. मी थोडी फीस भरतो किंवा व्हॉट एव्हर तुमची जे काही तुम्हाला कन्व्हिनियंट असेल ते तशा पद्धतीने. तर तुम्ही लाईव्ह साठी बिलकुल ज्यांनाही प्रॉब्लेम्स असतील ते येऊ शकता. नो प्रॉब्लेम. मी त्याच ग्रुपमध्ये सेम ऍपचे विद्यार्थी असेल त्याच ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करते. लिंक डेली असते. लेक्चर तेच सगळं ते आहे. फक्त रेकॉर्डेड मिळत नाही. ऍप मध्ये रेकॉर्डेड हवे असेल तर तुम्हाला ऍप मधूनच जावं लागेल.
ओके, सो एवढं तुम्हाला थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल, ज्यांचीही इन्स्टॉलमेंट किंवा पेमेंटचे इश्यूज असतात. फ्रँकली स्पीकिंग मी एवढं तुम्हाला मदत करू शकते. बाकी ऑफलाईनचे विद्यार्थी, तुम्हाला जर ऑनलाईन नसेल हवं असेल तर इथे कधीही तुम्ही मला फीस पेड करू शकता, थोडी थोडीही करू शकता ऍज पर युअर कन्व्हिनियंट, आणि येऊन बसू शकता. फक्त मी रेकॉर्डेड मध्ये मदत करू शकत नाही, बाकी तुम्हाला सगळीकडे मदत करू शकते. तर अशा काही बॅचेस आपल्याकडे आता सध्या आलेल्या आहेत, जे की असिस्टंट रजिस्ट्रार, ग्राहक मंच, असिस्टंट रजिस्ट्रार, इंडस्ट्रियल कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट जज आणि जेएफसी. आता आता मी सगळ्यात महत्वाची वॅकन्सी आणि सगळ्यात महत्वाच्या बॅच बद्दल तुम्हाला सांगणार आहे, दॅट इज फॅमिली कोर्ट बॅच. येस, महिला ऍडव्होकेट्स आहेत किंवा पुरुषही ऍडव्होकेट्स आहेत, सगळ्यांना इथे सांगणार आहे की फॅमिली कोर्टच्या वॅकन्सीज एक्सपेक्टेड आहे. आणि फॅमिली कोर्टासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही आताच तयारी करायला सुरुवात करा. ऑनलाईनही कोर्स उपलब्ध होईल आणि ऑफलाईनही होईल. आणि जर संभाजीनगरमध्ये तुम्ही आहात तर डेफिनेटली ऑफलाईन तुम्ही फॅमिली कोर्टाच्या बॅचला येऊ शकता. फॅमिली आणि डीजे ह्या दोन्ही बॅचेस मी अजून सुरू केलेलं नाही आहे. याचं टायमिंग मी 2-3 दिवसात तुम्हाला सांगणार आहे. आज मी क्लासमधून फर्स्ट व्हिडिओ बनवते आहे. याचं कारण असं की लाईट्स, ऍक्शन, जे लाईट्स किंवा मग तुमचा कॅमेरा किंवा लाईक व्हॉइस जो असतो आपला, ह्या सगळ्या गोष्टींचं मला इथे बघावं लागतं की कुठे इको तर होत नाही काय, किंवा तुम्हाला काही बसण्यासाठी किंवा ह्या सगळ्या सेटिंग अरेंजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला मॅनेज करून द्याव्या लागतात. व्हॉइसचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो ऑफलाईन हॉलमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला ऍडजस्ट कराव्या लागतात. म्हणून आज जर या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी असेल तरी अजून लाईट्स नाही आहेत प्रॉपरली, आय नो दॅट, किंवा व्हॉइस ह्यामध्ये आज मी चेक करते. अँड देन आपण थोडीफार इम्प्रुव्हमेंट आज मी उद्या करेन. अँड देन सगळ्या बॅचेस सुरू होतील. पण JMMC ची सकाळी 8 AM ला जी बॅच आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड कोणत्याही कोर्सला असेल तर तुम्ही इथे ऑफलाईनच्या बॅचला येऊ शकता. सिव्हिल प्रोसिजर कोड पहिला विषय सकाळी 8 AM ला. हा आहे तुमचा क्लासेसचा क्रायटेरिया. तर उद्यापासून पहिला सेक्शन जो की सिव्हिल प्रोसिजर कोडचा आहे तो सुरू होणार आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड याच्यामध्ये, अँड यू कॅन जॉईन द क्लास फ्रॉम टुमॉरो. ऑनलाईन सुद्धा तुम्ही इथे जॉईन करू शकता, ऑनलाईनचे विद्यार्थी, आणि ऑफलाईनचे विद्यार्थी सुद्धा तुम्ही इथे जॉईन करू शकता. सो थँक्यू सो मच ऑल द स्टुडंट्स, ओके, फॉर युअर सपोर्ट फ्रॉम लास्ट 3-2 years अँड फॉर कोऑपरेशन्स. बाकी जो आहे ऑफलाईन क्लासेसला मी थोडं लेट केलं होतं कारण माझ्या काही टाइम मॅनेजमेंट होत्या. डिमांड्स भरपूर असतात ऑफलाईन क्लासेसचे, बट तरीही माझं असं फिक्स नव्हतं की आपण क्लासेसमध्येच कंटिन्यू करावं की नाही. अजूनही मी तुम्हाला सांगते की क्लासेसमध्येच करिअर करायचं असं काही नसतं, बट तरीही ऑफलाईनचे डिमांड असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफलाईन क्लासेस सुरू केलेले आहे. ऍड्रेस या 4 सिडको हायकोर्टाच्या बॅक साईडला अपोजिट सेंट्रल मार्क. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर कॉल करू शकता. थँक्यू सो मच. आणि उद्या सकाळी 8 AM ला आपला क्लास सुरू होणार आहे सिव्हिल प्रोसिजर कोर्स. थँक्यू.